नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल स्टायलिश लेडी मराठी। लग्न सराईसाठी प्रत्येक वधूला आणि तिच्या नातेवाईकांना देखील एक पारंपरिक आणि खास पोशाख हवा असतो आणि मग अशा वेळी महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी हा एक उत्तम पर्याय ठरतो। सध्या पैठणी साड्यांमध्ये बरेच नवनवीन पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातही सध्या सगळ्यात जास्त मागणी असणारी आणि महिलांच्या पसंतीस पडणारी ती आहे कलांजली पैठणी। कलांजली पैठणी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची आकर्षक नक्षीकाम केलेली रॉयल आणि पारंपरिक लुक देणारी पैठणी आहे। तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या या कलांजली पैठणी साडीचे काही नवनवीन रंग आणि डिझाईन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कलांजली पैठणी साडी विकत घेतल्यास तुम्हाला फक्त साडीच नाही तर त्यासोबत काच डिझाईन केलेलं आरी वर्कचं सुंदर असं ब्लाउज देखील मिळतं। ज्याप्रमाणे या कलांजली पैठणी साडीमध्ये बुट्टीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे या साडीसोबत असलेले आरीवर्कचे ब्लाउज देखील वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये पाहायला मिळते। ही साडी मऊ आणि मुलायम अशा ताना सिल्क या मटेरियल मध्ये येते आणि त्यामुळे ही साडी नेसण्यासाठी आरामदायी वाटते। यातील पदर आणि अंगावरचे विणकाम खूप नाजूक आणि सुंदर असते। साड्यांच्या फॅब्रिक आणि क्वालिटीनुसार साड्यांची किंमत देखील वेगवेगळी असते। शक्यतो कलांजली पैठणी साडीची किंमत ही 2500 रुपयांपासून सुरू होते, पण सध्या यामध्ये अगदी कमी बजेटमध्ये 2000 रुपयांच्या आत हा एक नवीन पर्याय देखील उपलब्ध आहे। विविध रंगांचे आणि डिझाईन्सचे पर्याय उपलब्ध असल्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये रंग आणि डिझाईन निवडू शकता। या पैठणी साडीवर जी बुट्टी असते तिला कलांजली बुट्टी म्हणतात आणि ती इतर पैठणी साड्यांपेक्षा अधिक असते आणि या साड्यांना अनेक जण महाराणी पैठणी साडी म्हणून देखील सेल करतात। यामध्ये पदराची डिझाईन कधी गोल, कधी कोयरी, कधी मोर सतत बदलत राहते, कधीही सेम मिळत नाही आणि या साड्यांमध्ये सेल्फ कलर साड्यांना जास्त मागणी आहे। जर तुम्ही अजून ही साडी खरेदी केली नसेल तर यामधील एखादी डिझाईन नक्कीच खरेदी करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।